बैलानं पेरणी कशी करतात माहित आहे का? चला तर मग आज तेच बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मध्ये स्किप करू नका. नमस्कार मंडळी, आपल्या गावगाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बैलांच्या साहाय्याने पेरणी कशी केली जाते आणि त्यासाठी कोणकोणते पारंपरिक साहित्य वापरले जाते. यासाठी आम्ही आलो आहोत आमच्या परिसरातील डेळेवाडी खिंडीत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्यामुळे अनेक शेतकरी बैलांच्या मदतीने पेरणी करत होते. आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला लावली. मी आणि माझा मुलगा बैलांच्या शोधात डोंगराच्या दिशेने निघालो. 2-3 शेतं ओलांडत आम्ही वर चढलो आणि अखेर शेतात बैलांनी सुरू असलेल्या पेरणीपर्यंत पोहोचलो. चला तर आता जवळून बघूया बैलाने पेरणी नेमकी कशी केली जाते आणि कोणती अवजारे वापरली जातात. काही शेतकऱ्यांनी ही जुनी पारंपरिक पेरणीची पद्धत आजही जपून ठेवली आहे. पेरणीसाठी साहित्य काय काय वापरतात बैलासाठी, बैलाच्या पाठीमागे त्याची जरा माहिती घेऊया आणि परत नंतर कसे पेरते ते पण तुम्हाला दाखवतो. नमस्कार. नमस्कार. माझं नाव पंढरनाथ माझे बाबर. आता पेरणी कधीपासून चालू केली तुम्ही? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. मग आता घात आहे म्हणायचं? हो, घात आहे पेरणीला. पाऊस किस्ता झालाय काय? आता पाऊस झालाय, पेरणीपुरता झालाय. इकडे जरा जास्त हो, जास्त झालाय. तर आता आपल्या प्रेक्षकांना सांगा जरा की पेरणीसाठी काय काय वापरतात याच्यातलं सांगा जरा. कुरी कुठली किंवा काय? ही कुरी. कुठली? ही कुरी. हा, ही कुरी. कुरी. हा. ही चाड. चाड म्हणजे काय? चाड्यातनं भुईमुगाचं चाड वेगळं असतं आणि हायब्रिडचं चाड वेगळं. भुईमुगाचं वेगळं, हायब्रिडचं चाड वेगळं. बरोबर. चाड्यातनं काय धान्य सोडायचं? हो, धान्य. हे भुईमुगाचं चाड, हे भुईमुगातनं पेरायचा. बर. आणि हायब्रिड ज्वारीसाठी ते वेगळं चाड असतं, ते चाड. परत जोडायचं. हो. बरोबर. आता काय काय भुईमुग? हो, भुईमुग चाललाय. भुईमुग चाललाय. आणि मग ते धान्य टाकल सोडल ती या पाईप खाली जातं. यातून पडतं खाली. याला काय कुरीच म्हणायचं का? हो, कुरी. हे सगळं भाग आहे तो कुरी म्हणायचं. बर बर. ह्याच्यातनं आपण काय काय पेरू शकतो? ह्या सर्व पिकं, सोयाबीन, भुईमुग, सगळं, शाळू, तुमचं हायब्रिड सगळं पेरू शकतो. बर बर. उडीद, कारया, सगळं, मूग. आणि आता ते बैलांच्या खांद्यावर जे टाकले की नाही, काय म्हणायचं? जू म्हणायचे. जू. आणि सापत्या. सापत्याच्या काय जाय, सापत्याच्या बांधलेल्या असत्या सापत्या. चला दाखवत. ह्या सापत्या, याला सापत्या ह्या म्हणायचं. सापत्या. बरोबर. ह्या ज्वाला होल असते, यातून सापते. ज्वाला होल असते का? हा, हे सापते. ह्यानं बैल बांधलं जातो. बर बर. त्यामुळे ते त्या जॉबर राहते. हो, जॉबर राहत. बरोबर. बैल आता आपलं एक आणि त्या पाहुण्यांचं एक आहे. हो. ते पाहुणे कुठलं आहेत? कोळेवाडी. कोळेवाडीच. कोळे ना, कोळे. नाव काय त्यांचं? निलेश देशमुख. निलेश देशमुख. बर बर बर. धन्यवाद. आता जरा आम्हाला पेरून दाखव. कारण ज्या लोकांना माहित नाही किंवा जी नवी पिढी आहे त्यांना समजा बैलाने पेरणी कशी केली जाते, त्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवतोय. शेतकरी जेव्हा बैलांना हाक मारत होते तेव्हा तो आवाज कानावर पडताच अक्षरशः अंगावरून काटा उभा राहत होता. त्या हाकेतील आत्मविश्वास, कष्ट आणि मातीशी असलेलं नातं मनाला खोलवर स्पर्श करून जात होतं. त्या क्षणी मनातून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती. कारण बैलांच्या साहाय्याने केली जाणारी ही पारंपरिक पेरणी म्हणजे केवळ शेती नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा जिवंत वारसा आहे. ही पद्धत शेतकऱ्यांचं कष्टमय जीवन आणि मातीशी असलेलं त्यांचं अतूट नातं मला मनापासून आवडतं. म्हणूनच असे क्षण अनुभवताना मन अभिमानाने भरून, त्यामुळेच हे क्षण मी साठवून ठेवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपल्या गावगाडी चॅनेलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांकडे. या पद्धतीनं त्या चाड्यातून बघा बी सोडतात खाली आणि पाठीमागून ज्या ताई आहेत त्या मोगना टाकतात. मोगना म्हणजे काय, तर इतर धान्य तुम्हाला पीक काय पाहिजे असेल आता जे उडदाचं मोगना टाकल तिथं त्या पद्धतीने टाकतात. हे दादा तोपर्यंत पाटा घेऊन आले बघा. पाटा म्हणजे आता तुम्हाला पुढं समजेल काय ह्या पाट्याचा उपयोग काय होतो. ते जे आडवं लाकूड दिसते त्याला पाटा म्हणायचं. आता तो पाटा बांधायचा चाललाय. बघूया पुढे आपण पाट्याचा काय उपयोग होतो. बैलानं पेरणी करणं पण सोपं नसते, त्यासाठी अनुभव लागतो. चाड्यामधून बी सोडण्याचा वेग आणि बैलांच्या चालण्याचा वेग अगदी एकसारखा ठेवावा लागतो. बी जास्त पडलं तर पीक दाट होतं, बी कमी पडलं तर पिकातलं अंतर वाढतं. हा अचूक ताळमेळ साधणं हीच खरी शेतकऱ्याची कला आहे.
महाराज आता पेरणी झाली आपली, पेरणी आता काय केलं तुम्ही? पेरणी झाली, आता हे पाट्ट जोडलेलं आहे. हा ते पाट्यानं बी मुजवलं जातं. बी भुईमुगाचं हायब्रिड असो बी मुजवायचं काम करते पाट्ट. हा 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 आणि शेतीला बैलाशिवाय पर्याय नाही. बरोबर. आम्ही 20 वर्ष झालं ते बघा ट्रॅक्टर सगळी मेहनत बाकीचे सुरू आहे, पेरणी सुरू आहे. हा हा आम्ही बैलानंच पेरतो. बरोबर. का तर बैलाचं पाय जरी जमिनीला लागलं हा तरी उत्पादन जमिनीचं वाढतं. वाढते. बरोबर. आणि घरात बैल असला हा देशी जनावर त्या घरात सुख समृद्धी नांदते. नांदते. बरोबर. बैल म्हणजे आपली लक्ष्मीच आहे. बैल म्हणजे आमची लक्ष्मीच आहे. बरोबर. आम्ही 20 वर्ष झाली बैलानंच शेती करतो. होय ना. हो बैलावर तेवढा जीव. जमीन ट्रॅक्टर- आसमानचा फरक. बैलाची पेरणी ट्रॅक्टरच्या पेरणी. ट्रॅक्टरनं सगळा तुडवा केला जातो. बरोबर. बैलाची पेरणी एक नंबर, कडक वरण रान राहत नाही. आणि बैलांना ट्रॅक्टरनं कडनं रान राहतं. बरोबर. बैलांना रान राहत नाही, एक नंबर पेरणी होती. हा हा आणि बैलाचा काय विशेष पाय लागला रानाला हा. तरी उत्पादन वाढतं. बैलानं पेरणी करून आणि ट्रॅक्टरनं पेरणी करून दोन्हीचा फरक जर बघितला तर बैलाच्या पेरणीत यश हमखास आहे. आहे ना. हो. शेतात कमी प्रमाण झाले का पहिला? हो, शेतात कमी झालंय. आहे ना. आता माणसाने ते राऊंडचा नाद लागलाय. लागलाय. हो, पण ही शेतीचा बैल वापरणं तर एक नंबर. पण वापरावी तुमची इच्छा आहे सगळ्या. शेतीलाच वापरावी. वापरा. पुण्य पुण्य लागतं. पुण्य भेटते. पुण्य भेटतं. बर बर. धन्यवाद. तेवढ्यात पंढरनाथ महाराज पुन्हा पेरणीच्या कामाला लागले. पुढे चालणाऱ्या बैलांकडे बघताना मनाला एक वेगळं समाधान वाटत होतं. पण त्याच वेळी मनात एक खंतही दाटून आली. आज शेतात बैलांचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आधुनिक शेती काळाची गरज आहे, यात काही शंका नाही. पण त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी जपलेल्या ह्या पारंपरिक शेतीची पद्धत पण जपली पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. म्हणूनच माझा हा सगळा प्रयत्न सुरू आहे. आपल्या गावगाडी चॅनलच्या माध्यमातून या परंपरा, शेतीची जुनी साधनं आणि गावाकडचं जीवन आहे तसं जतन करून ठेवायचं, जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीचा हा अमूल्य वारसा पाहता येईल आणि समजता येईल. शेतातनं बाहेर आल्यावर हे असे आमच्या पायांची अवस्था झाली होती. माझ्या चपल्या तर पेंडाल्या होत्या पाक. म्हणलं आता धुया घरी गेल्यानंतर. तोपर्यंत आम्ही आलो आमच्या भावकीतील गावाकडे. पावसाची सुरुवात झाली की शेतकऱ्यांची कामांची लगबग सुरू होते. त्यातील एक महत्वाचं काम म्हणजे बी काढणं. चांगला दिवस बघून बी काढायला सुरुवात करतात. आमच्या भागात पावसाळ्यात प्रामुख्यानं भुईमुगाची पेरणी केली जाते, तर इतर कडधान्यांची पिकं मोगणं घालून किंवा टोकन पद्धतीने पेरली जातात. सध्या तुम्ही बघत आहात भुईमुगाचं बी काढण्याचं काम सुरू आहे. पेरणीची ही तयारी शेतकऱ्यांसाठी तितकीच महत्वाची असते, कारण चांगलं बी हेच चांगल्या पिकाचा पाया असतो. नाही जास्त कुठं भुईमुग मग 2 पाहिल्या तेवढं आपल्या वावरात तेवढं टोकायचं. राहिलं नाही. पावसाच्या पावसाच्या लय झाला तर मग ते कुजून जाते. हा हो जनावर गवळीडले बाबा आले ते आपले. होय गौरेड मी व्हिडिओ बघितला घेतला खिंडीतला. खिंडीतला व्हिडिओ विक्रमनं हो पाठवलं. हो. काय कळप किस्ता मोठा होता. अरे माणसाने गव एवढी आलेली पार सपाट सपाट केले. म्हणजे आता शेतकऱ्याने काय करायचं काय करायचं अवघड काम झाले. मला 5 पहिल्या बी पेरलं नाळीकडं मला एक ठिकाण शेगा झाल्या नाही का. होय. काय करेल त्याला काहीतरी हायच. हो तर असेच गावाकडच्या परंपरा, शेती, संस्कृती आणि ग्रामीण जीवनावरचे दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या गावगाडी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. चला पुन्हा भेटूया अशाच नव्या आणि रंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.